नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत। मित्रांनो, कोल्हापूरमध्ये नवीन काय आलं की आपण त्या ठिकाणी जातो आणि व्हिडिओज करतो तुमच्यासाठी। नवीन नवीन स्पॉट्स शोधत असतो। त्यामध्येच एक नवीन स्पॉट आलेला आहे, महाराजा वडापाव म्हणून। आता पत्ता मी तुम्हाला सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, तिकडून अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर दर्ग्याच्या बरोबर समोरच्या बाजूला तुम्हाला हा महाराजा वडापाव दिसेल। त्यामध्ये वडापावमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर आहेत। मेयोनीज आहे, शेजवान वडापाव आहे, त्याचबरोबर मक्याचा चिवडा दिला जातोय आणि सुंदरी भजी नवीन चालू केलेली आहे। तर मी तर पहिल्यांदाच बघितली कोल्हापुरात। तर कशी तयार होते हे तुम्हाला दाखवतो आणि याची टेस्ट सुद्धा सांगतो। चला। नेहमीप्रमाणे बेसन घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये ते पातळ करून घ्यायचं आहे। जसं नॉर्मल आपल्या भजीला बटाटा भजी त्याचबरोबर कांदा भजीला आपण करतो त्या पद्धतीनं। आणि तेल सुद्धा नवीन घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तेल कढईत असल्यामुळे तो जा रंग असा दिसत आहे। आणि आता पातळ पीठ केल्यानंतर आता याच्यामध्ये मस्तपैकी पाणी वगैरे घालायचं आहे, गोलगोल हात फिरवायचा आहे आणि मिरच्याचे देठं काढून घ्यायचे आहेत आणि पिठामध्ये बुचकळून जशी मिरची भजी असते त्या पद्धतीनं मिरची भजी सोडायची आहे। गरम गरम तेलामध्ये मिरची भजी चाललेली आहे, चांगली खमंग खुसखुशीत अशी पद्धतीनं ही तळून घ्यायची आहे। देवेंद्र जी मिरची भजी तळून घेतलेली आहे त्याला कापून घ्यायचं आहे मधनं आणि अशा पद्धतीनं बारीक बारीक तुकडे तयार करायचे आहेत। बघा किती मस्त दिसते ना ही भजी। याला सुंदरी भजी असं नाव दिलेलं आहे। आणि या ठिकाणी मिरची आतमध्ये दिसते, त्यामध्ये बिया दिसत आहेत हिरवीगार आणि कडेनं असं पिवळं कवच दिसतंय त्या मिरचीला, खूपच मस्त। आणि पुन्हा एकदा तेलामध्ये तळायला सोडायचे आहे आणि खमंग खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे। जशी काय बाकरवडी कशी असते त्या पद्धतीनं ही कुरकुरीत होते आणि टेस्टी लागते एकदमच, खूपच मस्त। नक्की एकदा यांच्याकडे जाऊन ट्राय करून बघा, ही यांनाच जमते, खूपच छान लागते। मिरची तळली गेली आहे। तयार झालेली आहे स्पेशल सुंदरी भजी, खमंग आणि कुरकुरीत अशा पद्धतीनं। महाराजा स्पेशल मसाला वडा आता तयार होतोय। पुदिना चटणी घातलेली आहे, तिखट चटणी लावलेली आहे, याच्यामध्ये वडा गेलेला आहे आणि याचबरोबर मका चिवडा सुद्धा दिला जातोय कॉम्प्लिमेंटरी। खूपच मस्त कुरकुरीत छान लागते वड्याबरोबर खायला आणि कांदा सुद्धा दिला जातोय। पण वरनं एकदा पुन्हा चटणी आणि मिरची टाकलेली आहे। हा झालेला आहे मसाला वडा। आता सुंदरी भजीची प्लेट लावली जाते। भजी घेतलेली आहे, पुदिना चटणी घातलेली आहे, त्याचबरोबर तिखट चटणी घातलेली आहे आणि मका चिवडा दिलेला आहे आणि त्याच्यावर चाट मसाला सुद्धा गेलेला आहे, खूपच मस्त। आणि ही आता प्लेट रेडी झालेली आहे। याचे रेट तुम्हाला मी सांगणार आहे थोड्याच वेळामध्ये। बोर्ड लावलेला आहे, बोर्डवर सगळे रेट आहेत आणि त्याचबरोबर यांच्याकडे चीज वडापाव, मेयोनीज वडापाव, शेजवान चटणी वडापाव, पालक भजी सुद्धा मिळत आहे। बघा आता रेडी झालेली आहे स्पेशल मेनू। यानंतर आपण मेयोनीज वडापाव कसा तयार होतोय हे बघणार आहे। यामध्ये भरपूर मस्तपैकी मेयोनीज घातलं जातंय।
या ठिकाणी रेट कार्ड दिलेलं आहे. 20 रुपयापासून वडा चालू होतोय आणि सगळेच पदार्थाचे रेट दिलेले आहेत. तुम्ही पॉज करून बघू शकता. आणि मका चिवडा स्वतः तयार करतात ते. तर मेयोनीज वडा घेतलेला आहे, त्याचबरोबर मका चिवडा आणि स्पेशल चटणी टाकलेली आहे. टेस्ट करूया आपण. वा, मस्त आहे मेयोनीज वडा. आणि आतला वडा सुद्धा आणि ब्रेड सुद्धा एकदम मऊ आणि लुसलुशीत आहे. ताजा ब्रेड आहे आणि वडा मुंबई स्टाईलचा वडा आहे. या ठिकाणी कोल्हापुरी वडा थोडा क्रिस्पी आणि मोठा असतोय, पण हा मुंबई स्टाईलचा वडा सुद्धा खूप टेस्टी लागतोय. आणि त्याबरोबर ही चटणी आणि मका चिवड्यामुळे तर बेस्टच. आणि या ठिकाणची भजी सुद्धा ट्राय करून बघणार आहे मी. स्पेशल सुंदरी भजी आपण कशी होते ते दाखवलेलंच आहे. सुंदरी भजी बघू शकता, एकदम कुरकुरीत भजी आहे. आणि त्याचबरोबर मका चिवडा पण यात दिलेला आहे. मस्त कुरकुरीत भजी आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये तिखट पण येतो कारण की मिरची आहे. मस्त क्रंची कुरकुरीत सुंदरी भजी.